नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक्स सेवरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत एकदा आपण संतोष भाऊ मानोतकर यांच्या घरी आलो आहे. इथं पत्रामध्ये बघू शकता एक विषारी साप आहे मण्यार जातीचा. कशा प्रकारे हा साप वरी आला असेल काय माहीत, पण रात्रीलाच बाहेर पडणारा हा विषारी साप आहे. आणि फर्स्ट टाईम आपण हा साप पत्रावरती रेस्क्यू करत आहोत. मण्यार साप विषारी जो रात्रीलाच बाहेर पडणारा साप आहे. करूयात रेस्क्यू. नशीब हा साप तुम्ही पाहिला नाही. रात्री काय करते हा साप आपल्या अंथरुणात घुसते आणि आपल्या शरीरापासून गरमी घेते. चावल्यावर पण समजत नाही. जर झोपेत साप जर पाहिला माणसानं तर वाचायची गॅरंटी आहे, तशी नाही. एक तार तोडून घ्या, एक पत्तर काढण्याचे. असं जर निघला तर ठीक आहे. खाली नळी गिळी नाहीत ना? हँड ग्लोव्स पण नाही आपल्याकडे. हँड ग्लोव्स नाही म्हणून मी आपण शिले अलीकडे ओढून तर पण वडथाने आलो कुठे झाला झाली चहा घेणं गरमी घेते गरमी. मागवा तुम्ही सगळे, मागच थांबा. ऋतिक सर मोबाईल पकडा. बड्डेला सापाला पकडणे गरजेचे होते, त्यामुळे आपण त्याला भिंतीवरून खाली पडले. खाली पडल्यानंतर तो अडचण असलेल्या थैलीमध्ये जाऊन लपला. नंतर आपण त्याला थैलीमधून बाहेर काढले व बघू शकता थैलीतून आपण या सापाला बाहेर काढले आणि सापाची पळापळ सुटली. कारण की साप घाबरलेला होता, त्यामुळे साप इकडे तिकडे पळत होता. बघू शकता अति लवचिक असलेला मण्यार साप, जो फक्त माणसाच्या शरीरापासून गरमी घेणारा साप आहे. बाकी इतर साप उन्हापासून गरमी घेतात, पण हा एकमेव साप असा आहे की रात्रीलाच बाहेर पडतो आणि माणसाच्या अंथरुणात पांघरुणात घुसतो व माणसाच्या शरीरापासून गरमी घेतो. चावल्यानंतर कळतसुद्धा नाही हा साप. सर्वात छोटे विषदंत असलेला विषारी साप, न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते अशा सापामध्ये. बघू शकता घाबरल्यामुळे कसा तो इकडे तिकडे पळत आहे. व्यवस्थित पकडून मी त्याला बघू शकता कशा प्रकारे पॅक करतोय. तर एकदम काळजी घेत, स्वतःची काळजी घेत त्या सापाला आपण भरणी बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत. बघू शकता त्याला स्वतःची काळजी घेत अलगद हळू भरणी बंद केले. अशा प्रकारे आपण सुरक्षित हा साप रेस्क्यू केला आहे, भरणी बंद केला आहे व लवकरच या सापाला आपण त्याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देणार आहोत. तुम्ही काळजी घ्या. जर तुमचंही घर असं असेल तर शक्यतो 100 रुपये खर्च करा व मच्छरदाणीमध्ये झोपा. शक्यतो तुम्हाला मच्छरांपासून पण सुटका मिळेल व सापांपासूनही तुमचा बचाव होईल. मण्यार साप विषारी असलेला, इंग्लिश नाव कॉमन कर स्नेक. आता भिंतीवरती पहिली बारच हा साप रेस्क्यू केला आहे, पण कवडा साप असतो ना, त्या सापाला खाण्यासाठी हा साप तिथे गेलेला असावा. मुख्य खाद्य इतर साप आहेत किंवा उंदराचे बारीक पिल्ले. विषारी असलेला मण्यार साप. ठीक आहे, तुमच्यामुळे एका सापाला जीवदान मिळालं. तुम्हाला सापाचं प्रबोधनही समजलं असेल. त्यामुळे साप मारू नका, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. काळजी घ्या. इथून समोर एक मच्छरदाणी घ्या, 100 रुपये खर्च करा आणि सुरक्षित राहा. कारण की आधी पण आपण आजूबाजूला विषारी साप पकडलेले आहेत. एकदा नाग पकडलेला आहे, एकदा घोणस पकडलेला आहे आणि आता मण्यार.
कारण की 3 विषारी साप मुख्य आहेत ते आपल्याला तुमच्या एरियात मिळालेलं आहे. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. कुठला साप आहे? हो ते भीतीवर चालणारा हा, कवडा साप. कवड्याचा. हा तो साप नाही. तर मित्रांनो, रात्री आपण भिंतीवरती फर्स्ट टाइम मण्यार पकडली. तर सर्व सर्पमित्र काळजी घ्या. साप बघा कुठला आहे तर त्यानंतरच साप रेस्क्यू करा. त्यानंतरच सापाला हात लावा. कारण की संतोष भाऊ मानोदकर यांच्या घरी आपण भिंतीवरती हा साप रेस्क्यू केला होता, विषारी साप, जो फक्त रात्रीलाच बाहेर पडतो. इंग्लिशला कॉमन कॅरेट स्नेक, मराठीमध्ये मण्यार, परत एक सायलेंट किलर नावाने ओळखलं जाते या सापाला. त्याला त्याच्या सानिध्यात सोडत आहोत. काळजी घ्या, सुरक्षित राहा. एकमेव साप माणसाच्या शरीरापासून गरमी घेणारा.